पहिला हे चॉकलेट डोसा कोण खातो आधी खातो आणि नंतर चहा पितो। आपण आलोय ओशोच्या आश्रमाच्या इथे। चूर चूर की नान चूर 20 रुपयाला टॉप विकत होतो, 20 रुपयाला, त्यामुळे पोरींची एवढी गर्दी होती। मी आहे विनीत सुतार आणि तुम्ही बघताय VRS व्लॉग्स। जसे काल तुम्ही रात्री बघितलं पुण्यात आलो, इथं डेक्कनला आपलं रेग्युलर हॉटेल आहे तरवडेज म्हणून, तरवडेज क्लार्क इन, इथं स्टे केलाय। आता काय आहे, पुण्यात 2 विजिट आहेत आज। मग एक तर जायचंय मला ह्याला बावधन मध्ये एक विजिट आहे आणि एक हडपसरला आहे। आता आवरलं तर सगळं रेडी झालंय माझं, ते खाली जातो ब्रेकफास्ट करायचा। ब्रेकफास्ट इथे नाही, बाहेर करतो, एक डोसा मिळतो, ब्रेकफास्ट करतो आणि मग तिथनं जाऊ क्लायंटकडे, बघू जरा कसं काय काय विजिट काय होतात। मागचं जरा बॅकग्राऊंड इग्नोर करा, काय झालंय आवरावरी झाली ना, मग गडबडीत जरा इकडे तिकडे जरा। चलो, जनरली आपण काय करतो की आधी खातो आणि नंतर चहा पितो, पण काय इथला चहा इतका क्वालिटी आहे, मला इतका आवडलाय। काल मी संध्याकाळी पिला होता, तर आधी चहा पिणार आहे कारण परत उलट्या यायला लागेल। चहा पिणार आहे आणि नंतर मग हे करणार, नाश्ता करणार जरा खातो काहीतरी, कारण काय परत उलट्या सुलट आधीच ऑलरेडी लेट झालाय, 10:30 झाले, रात्री उठलोच नाही लवकर, दमलेलो, कंटाळलो। आता जाऊन पहिल्यांदा चहा पितो आणि मग बघू, तुम्हाला दाखवतो चहा दाखवता का इथं क्वालिटी चहा। दिसतं काही पोरग लिंबू लावतो तरी अमूल घ्या, एवढा विदाउट शुगर क्वालिटी चहा आहे। पहिला हे चॉकलेट डोसा कोण खातो, काय असते चॉकलेट डोसा, अवघडच काम आहे। मला नाही का कार्यकर्त्यानं सांगितलं तिथला डोसा होता खूप छान आहे, पण एवढा काय मला तो मार्क वाटला नाही। बरं ठीक आहे, एवढा काही खास नाही, जेवढ्या ह्यानं त्यांना सांगितलं की असं आहे तसं आहे, त्यामुळे हॉटेलमधलं सोडून इकडं आलो। चलो आपण माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं झालंय, कॅब बुक केली आणि समोर कॅब आहे, ते बघतो तिकडे आलो। मेट्रोचा बाकीच्यांना किती फायदा झालाय माहिती आहे, म्हणजे झालाय बट ऑब्वियस, मी पण बऱ्याच वेळा ट्रॅव्हल केलं मेट्रोनं, बट मेन रोडला त्याला काही लय भारी शेड झाले, इथून लागतंय म्हणजे दुसरं तिसरं मेट्रो स्टेशन बघितलंय, एकदम मेन रोडला शेड झालं ओके मध्ये। चांदणी चौकात वर येताना एवढं कन्फ्युजन होतं, नक्की कुठनं जायचं कुठं काहीच कळत नाही, लय कन्फ्युजन करून टाकलं चांदणी। आमचं लोकेशन किती भारी बघ, खाली डॉमिनोज, वर ऑफिस, काम जातं का आपलं। चलो खाली जेवायला, भारी काय लिफ्ट एवढी गंडकी आहे ना, लय मोठा पोपट केला माझा। मी गेलो लिफ्ट करायला, लिफ्ट मधनं वर राहिला आणि बाहेरचं दार का लावलं आणि आत गेलो तर आतले दार लागलं, बाहेर आलो तर परत ते दार उघड होतं, ते लागेना, सगळं बंद, सगळं अख्ख्या सोसायटीचा आवाज, तो बसलो आत ऑफिसमध्ये। चलो मीटिंग झाली, आता दुसऱ्या ठिकाणी जाते, दुसरी मीटिंग। काल मी मुंबईला होते, या टायमिंगला कसली गरमी होती, गरमी नव्हती नुसती तर असं बेकार टेम्परेचर आणि हे होत होतं तसं चुबणेवाली। आणि पुण्यात आता मी ह्या टायमिंगला उन्हाळा, पण राव इतकं प्लेझंट वातावरण आहे की काय बोलायचं नाही। चला तुम्ही आता हडपसरला दुसरी विजिट आहे, सी यू। बघा आम्ही सगळे मीटिंग आलोय, मी वाट बघतो आपला नंबर कधी आणि आपल्याला कधी निगोसिएशनला बोलवतो। आता मला 2चा टायमिंग होतं, वाजलेत 3:15, अजून काही नंबर आला नाही, मी 1:30 वाजता झालो, बघू आता कधी नंबर येतो। खूप रहदारीचा रस्ता आहे राव इथे, मी खरं तिथंच ब्लॉक करायला होता, पण तिथे गर्दी होती त्यामुळे थांबलो नाही जास्त, आलो पुढं। निगोसिएशन मीटिंग झाली, चांगल्या रिझल्ट येईल असं वाटतंय आणि प्रेझेंटेशन झालं। आता कॅब बुक केली आहे, आता कॅब येते, तोपर्यंत जरा म्हणलं ब्लॉक करावा, आली बघे। तर मी आहे ना आता एकदम पुण्यातलं एकदम क्वालिटी जागेवर आलो, आमचं इथे क्लायंट आहे, तर तुम्ही मागं बघून लक्षात आलं असेल तुमच्या, आपण आलोय ओशोच्या आश्रमाच्या इथे आणि आमचा क्लायंट पण याच लेनला आहे। तर म्हणलं पहिल्यांदा क्लायंटला माझी खूप प्रायोरिटी असते, कारण तिथे यायला मला पण आवडत आहे, एक नंबर एरिया म्हणजे इतकी जबरदस्त नाही। इकडे मागे गेलं ना झाडं तर थोडं पुढे जाऊन बघू, माझ्या ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल, पण पहिल्यांदा काय करतो आधी क्लायंटला भेटू आणि नंतर बघूया जरा पुढे जाऊन येऊया। चलो आज जाऊया आधी। काल मिटिंगच्या एवढ्या गडबड होत्या, एवढ्या गडबडीत मीटिंग 3 मीटिंग केल्या आणि काय होतं तिथनं हल्लं ना की सगळं अवघड होतं, त्यामुळं जेवायचंच राहिलं। आता काय करतो लंच आणि डिनर एकत्रच करतो। तर जातो इथे एफसी रोडला गेले, भारी क्वालिटी हॉटेल आहे, तुम्हाला दाखवतो रेस्टॉरंट, पंजाब ॲक्च्युली ते एकदम बेस्ट आहे, आपण जाऊया तिकडं, तिथं जेवण करू, रात्री काय जेवायचंच नाही। मग कॅब बुक केली तर कॅब अजून आली नाही, कॅब वाट बघतो।
आणि ना इथे एक दिसतंय काय तेव्हा अंध मुलांची शाळा दिसते समोर. इथं जायला आपल्याला काहीतरी काम करायचं, काहीतरी काम करायचं आपल्याला इथं. डेव्हलपमेंट एका साईडला डेव्हलपमेंट आणि एका साईडला बघा किती घाण कसली ती नदी दिसते बघ, सगळी वेल आली आणि एका साईडला डेव्हलपमेंट. आपटे रोडवर वगैरे रेस्टॉरंट आहे, बिग टेबल. पंजाबमध्ये ना एक चूर चूर नान म्हणून एक लय फेमस डिश आहे. पंजाबमध्ये दिल्लीमध्ये खूप खाते, अमृतसर नान पण म्हणतात. एक नंबर डिश आहे आणि मला आहे ना ती खूप आवडते. तर मी इथे एक आहे ना माझं हॉटेल म्हणजे आफ्टर रोडला आहे ना शहाजीज पराठा म्हणून हॉटेल आहे इथं. तर मी दररोज येतो इथं आणि खातो. आत्ता मी आलेलो जेवायला, आता म्हणजे 6 वाजता जेवण करायचं ना. आता आलो तर ते अमृतसरी चूर नान काय मिळालं नाही. आता दुसरा एक हरियाणवी मी पराठा ऑर्डर केला. आता बघूयात कसं आहे. पण आहे ना हायली रेकमेंड हॉटेल आहे. तुम्ही कधी इथं आला ना तर जेवायला आवर्जून. एक नंबर म्हणजे ऑथेंटिक पंजाबी डिश आहे सगळ्या, ऑथेंटिक एकदम खूप छान. तर डिश येईल आपली तुम्हाला दाखवता आल्यानंतर. आपला आला मेथी हरियाणवी पराठा आणि मागं चालली आहे साईबाबांची आरती. ॲक्च्युली आरती टायमिंग बरोबर जेवतो, मला काय भूक लागली. चलो स्टार्ट करू. ओके मध्ये जेवण झालं, ओके मध्ये जर रेटून जेवलं. रस्सी नाही म्हणजे चार्ज बी. वातावरण किती भारी झालंय. काय झालं साताऱ्यात पाऊस झाला, रात्रीचा फोन आला ना साताऱ्यात चिंचणीला, साताऱ्यामध्ये चिंचणीला मला रिटर्न पाऊस आहे. मला इकडे पण पाऊस आहे, वारं वगैरे येते. तर आता रूमवर राहतो, रूमवर जाऊन जरा पेंडिंग कामं करतो आणि मग बघू काय म्हणजे. हे ना तेव्हा आमचा क्लायंट आहे, बिल्डिंग दिसते साताऱ्यात एक धरण पण बांधलं, क्लायंट आहे. मी आहे ना गेली 5-6 वर्षाला पुण्याला येते, म्हणजे मार्केटिंगच्या पर्पजनं, जॉबच्या रोटोच्या आहे ना. मी जेव्हापासून पुणे रिजन बघतो 2019-20 पासून. तर आधी मी आहे ना खूप असे वेगवेगळ्या हॉटेल राहायचो, म्हणजे भोसरीत पण राहायचो मी, परत आपल्या इथं हिंजवडीत राहायचो, बऱ्याच ठिकाणी राहायचो, त्या स्वारगेटच्या त्या साईडला पण राहायचो. पण नंतर बरंच बघून मी काय केलं, शेवटी माझं एक हॉटेल फायनल केलं डेक्कनला, ते तरेडोजी म्हणून. मी डेक्कनला इथे का राहतो का तर काय की मी जरा काय करतो, जेवल्यानंतर असं जरा फिरायला वगैरे बाहेर पडतो. आणि डेक्कन असं एरिया हा कॉर्नर म्हणजे शिवाजीनगरमध्ये ॲक्च्युली त्या तरेडो हॉटेलचं इथून ते डेक्कन जिमखाना जो 2 किलोमीटरचा रस्ता आहे असा इकडून. आणि वर FC रोड, आपटे रोड, FC रोड आणि हा डेक्कन जिमखाना रोड. म्हणजे एवढे हॅपनिंग आहे ना, म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा की कंटिन्यू माणसं असतात इकडे. आता हे छत्रपती संभाजी पार्क आहे, इकडे पण कंटिन्यू लोक असतात. ते लोक असतात कंटिन्यू, त्यामुळे काही जरा बरं वाटतं चालायला वगैरे फिरायला, पण जरा हॅपनिंग प्लेस आहे. मला इथे सारखं वेटिंग असतं, वेटिंग काय वेटिंग असते कंटिन्यू. बघा इकडे गर्दी असते. आता हे मेट्रो स्टेशन आहे, डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन. तर आता जरा कमी झाली, माझ्या लय गर्दी होती, कंटिन्यू असते गर्दी. बांधाय चालले डेक्कन रोडला. त्याचं पार्किंग बघ किती खाली, पार्किंग काय आहे, किती मजले, 3 मजले तरी खाली असेल का. कसली बिल्डिंग एकदम जुनी. पुढच्या वेळेस आता इथं जेवायला येतो. आता 10:30 वाजलेत तरी बघा किती गर्दी आहे. पोरींची शॉपिंग चालू आहे अजून. कसली शॉपिंग आहे काय कळलं ना, कुठनं कपडे आणलेत. बापरे, तिथे आहे ना 20 रुपयाला टॉप विकत होतो, 20 रुपयाला. त्यामुळे पोरींची एवढी गर्दी होती. 20 रुपयाने 50ला 3. खायला किती स्वस्त आहे, रस्ते कामाला स्वस्त आहे. हे जर नाही असं घर बनतं, हे घेतलं जाईल. चलो बघू आता म्हणतेस. अरे काय गांधीजी झाले काय, गांधी बाबा. FC रोडचं मेन गेट, त्यामुळे याला FC रोड म्हणतात. फर्ग्युसन कॉलेज म्हणजेच FC रोड. आणि इथनं पुढं गेलं राईटला, तिथं स्टारबक्स आहे. आणि इथून खाली गेलं की आपलं हॉटेल आहे, त्या रोडनं खाली जायचं सर. चलो हॉटेल आले, आता जाऊ. आज बरं 50 मिनटं वॉक केलं आहे. 50 मिनटं वॉक बसतो नाही. सकाळी उठायला जमलं नाही, त्यामुळे संध्याकाळी गेलं आहे. तर माझा प्लॅन होता सकाळी जायला. आता जातो आज रूममध्ये आणि जरा एडिटिंगचं काम करत बसतो. तुम्ही सकाळी लवकर उठायचे 6 वाजता.
चलो आता रूम हॉटेलमध्ये पोहोचले. रूममध्ये पोहोचले 2 मिनिटात लिफ्टमध्ये. तो ब्लॉग इथंच बंद करतो. सकाळी भेटू 7 वाजता. बाय बाय.